ससून वघर येथील 56 वर्षीय मंजुला दिलीप वारिस यांच्या गुडघ्याच्या उपचारावरून वाद निर्माण झाला आहे. गुडघ्याच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचार आणि शस्त्रक्रिया पुढे ढकलणे आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यामधील नोंदीबाबत त्यांच्या मुलीने गंभीर आरोप केले आहेत. मात्र रुग्णालयाने हे आरोप फेटाळून लावत वैद्यकीय कारणामुळे शस्त्रक्रिया न झाल्याचे स्पष्ट केले आहे. मंजुला वारिस यांना 27 जुलै रोजी मातोश्री इंदिराबाई बाबूराव सरनाईक रुग्णालयात गुडघ्याच्या शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर 28 जुलै रोजी करण्यात आलेल्या तपासणीत त्यांच्या हृदयाचे EF म्हणजेच इजेक्शन फ्रॅक्शन 30 ते 35% असल्याचे आढळले. त्यामुळे शस्त्रक्रिया करणे धोकादायक असल्याचे सांगून ती पुढे ढकलण्यात आल्याचा दावा मुलगी नूतन मनोज गावडे यांनी केला आहे. नूतन गावडे यांच्या म्हणण्यानुसार रुग्णालयाने सुमारे 18 दिवस मंजुला वारिस यांना दाखल ठेवले. मात्र नंतर हाय रिस्क असल्याचे सांगून डिस्चार्ज देण्यात आला. दुसऱ्या रुग्णालयात तपासणी केल्यानंतर EF 50% असल्याचा रिपोर्ट आला आणि तेथील डॉक्टरांनी गुडघ्याची शस्त्रक्रिया करण्याचे सांगितल्याचा दावा त्यांनी केला. ऑपरेशन करायचे नव्हते तर एवढे दिवस रुग्णाला दाखल का ठेवले आणि ऑपरेशन करायचे होते तर डिस्चार्ज का दिला, असा सवाल नूतन यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणात प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या नोंदीवरूनही नूतन यांनी आक्षेप घेतला आहे. उपलब्ध स्क्रीनशॉटनुसार त्यांच्या आयुष्यमान कार्डवरील 5 लाख रुपयांच्या आरोग्य कवचापैकी सुमारे 91,400 रुपये खर्च झाल्याचे काही काळ दिसत होते. मात्र त्यानंतर 24 तासात ही रक्कम पुन्हा उपलब्ध झाल्याचे दिसून आले. प्रत्यक्षात गुडघ्याची शस्त्रक्रिया झाली नसताना रक्कम का दाखवण्यात आली याची चौकशी करण्याची मागणी नूतन गावडे यांनी केली आहे. या आरोपांवर रुग्णालयाच्या डॉक्टर रश्मी तिवारी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार मंजुला वारिस यांच्या गुडघ्याच्या शस्त्रक्रियेपूर्वी सर्व आवश्यक फिटनेस टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये कार्डिओलॉजीच्या तपासणीत EF 30 ते 35% असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यावेळी शस्त्रक्रिया करणे शक्य नव्हते. रुग्णालयाने सुमारे 18 दिवस रुग्णाला दाखल ठेवून EF सुधारण्यासाठी विविध डॉक्टरांच्या माध्यमातून प्रयत्न केले. रुग्णाला शस्त्रक्रिया हाय रिस्क असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. तसेच 15 दिवस ते महिन्यानंतर प्रकृती सुधारल्यास शस्त्रक्रिया करण्याचे सांगण्यात आले होते, असा दावा डॉक्टर रश्मी तिवारी यांनी केला. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या रकमेबाबतही डॉक्टर तिवारी यांनी खुलासा केला. आयुष्यमान योजनेत बिलिंगसाठी कडक नियम लागू असून शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या खर्चाची मंजुरी प्रक्रियेत रक्कम काही काळ पोर्टलवर दिसत होते. मात्र प्रत्यक्ष शस्त्रक्रिया झाली नसल्याने 24 तासात ती रक्कम पुन्हा रुग्णाच्या खात्यात उपलब्ध झाली, असे त्यांनी सांगितले. दरम्यान रुग्णालयाची कोणतीही शहानिशा न करता बदनामी केल्याचा आरोप करत रुग्णालयाने मंजुला वारिस यांना 1 कोटी रुपयांची कायदेशीर नोटीस पाठवल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. या प्रकरणात प्रधानमंत्री जन आरोग्य योजना पोर्टलवरील नोंदी, प्रत्यक्ष वैद्यकीय उपचार, शस्त्रक्रियेची मंजुरी, डिस्चार्जचे कारण आणि बिलिंग प्रक्रियेची स्वतंत्र चौकशी झाल्यास नेमके तथ्य स्पष्ट होण्याची शक्यता आहे. नहीं, बेसिकली क्या होता है कि जब पेशेंट का अप्रूवल आता है तो 5 लाख का जो आयुष्मान कार्ड हमें देता है तो वो अप्रूवल में वो दिखाता है, ट्रांसपेरेंसी गवर्नमेंट ने रखी है कि कोड ये जो TKR का है आपको 91,400 का अप्रूवल अमाउंट आया है और डिडक्ट करके क्या आपने ट्रांसफर अमाउंट देखा, मातोश्री हॉस्पिटल में डिडक्शन देखा, वो पोर्टल का आयुष्मान पोर्टल ही डायरेक्टली बेनिफिशियरी को देता है. आपके कोई भी मातोश्री का ट्रांजैक्शन है तो आप दिखा दीजिए. सेकेंड थिंग, जब पीरियड रिजेक्ट हुआ क्योंकि हम पेशेंट को तो 0 उसमें भेजे, 18 दिन मैंने पेशेंट को रखा, खिलाया, फैसिलिटी दी पूरे. आप जाके फार्मेसी में चेक करिए, 50-60 हजार की मैंने दवाइयां दी, ब्लड टेस्ट दिया, राइट. 1 रुपए चार्ज नहीं किया, पेशेंट को रखा और पेशेंट के लिए मैंने लाइन लगा दी डॉक्टर्स की. बात यहाँ पे हमारे ऊपर का नहीं है, बात यहाँ विश्वास का. आप इस तरीके इस मुद्दे पर क्या करेंगे, डिफॉर्मेशन डालेंगे और किन को डालेंगे? यस, मैं एक्चुअली हॉस्पिटल और हमारे स्कीम के अगेंस्ट इन लोगों ने किया है बिना कुछ भी जाने बूझे. तो 1 करोड़ का डिफॉर्मेशन अमाउंट पेनाल्टी इनके अगेंस्ट, और वो जो प्रेस वाले जो फेस है जनता की, जिनको सही तरीके से इंफॉर्मेशन लेके और अवेयरनेस पहुंचानी चाहिए, ये लोग तो आयुष्मान स्कीम के अगेंस्ट काम कर रहे हैं, तो उनके अगेंस्ट भी हम करेंगे. माझ्या आईला 28 जुलैला मातोश्री इंदिराबाई बाबूराव सरनाईक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं. गुडघ्यांचा त्रास होत होता म्हणून. तर तिथे तिचे रिपोर्ट काढले. EF तो 35% होता. त्यामुळे तिथे ते लोकांनी ऑपरेशनसाठी टाळाटाळ केली. पण ते लोकांनी मला स्पष्ट कधीच सांगितलं नाही की तुमचं ऑपरेशन होणार नाही, करून होणार, उद्या होणार, संध्याकाळी 2 म्हणजे टाईम देत गेले. ती पुढे 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 ढकलत गेले. आणि जेव्हा एकदम 19 दिवस होऊन गेले तेव्हा त्या लोकांनी सांगितलं की आता म्हणजे करत नाही आम्ही ऑपरेशन, एकदम हाय रिस्क आहे तुमच्या आईची, आम्ही ऑपरेशन होणार नाही ते. तेव्हा त्या लोकांनी आम्हाला स्वतःहून डिस्चार्ज दिला आणि डिस्चार्ज देताना त्या लोकांनी आम्हाला तिथे माझ्या आईचे EF रिपोर्ट काढलाच नाही.
त्याच्यानंतर आम्ही प्रायव्हेटला दाखवलं तेव्हा तो EF रिपोर्ट 50% आला. मग जर त्या लोकांनी ऑपरेशन करायचं होतं तर मग डिस्चार्ज कशाला दिला, आणि जर नव्हता करायचं होतं मग 19 जमा ठेवलंच कशाला तिथे. डिस्चार्ज तिथे द्यायला पाहिजे होतं ना आम्हाला. उगाच आमची पण धावाधाव झाली, प्लस तिला पण टेन्शन का तिच्या जीवाला काय होईल, आणि आम्हाला पण टेन्शन का तिचं काय वाईट होईल का काय. आम्ही सर्व टेन्शनमध्येच होतो. आणि मला काय कोणाला हे सांगायचं नाही का ते चुकीचं आहे, पण जे आमच्यावर झाले ते चुकीचं नाही, एकदम चुकीचं झाले. आणि पैसे काय कट केले काय? हो, त्या लोकांनी म्हणजे त्या आयुष्यमान कार्डवरून 91,400 रुपये कट झालेले, आणि ते अचानकपणे काल आजच्या तारखेला, आजची तारीख 17 आहे, 17 ऑगस्टला ते रिफंड झाले. हे कसे आले मला नाही माहिती, पण तिच्या अकाउंटमध्ये आता 5 लाख रुपये आहेत. पण तिच्या अकाउंटमध्ये मॅनेज झालेले, आणि आम्ही बघितले पण झालेले ॲपवर. मग हे कसं काय झालं? तिचं EFचं जे 35 होतं ते 50 झालं, जे अकाउंटमधून जे तिचे गेलेले 91 ते परत आले, कसे काय आले? मग हिचं ऑपरेशन कशाला होऊ शकत नाही? व्हायला पाहिजे होतं ना. कारण की आम्ही हॉस्पिटलमध्ये आम्ही काहीतरी आशा ठेवून नाही, पूर्ण आमचं लक्ष दिलं होतं का त्याला आम्हाला हॉस्पिटल काहीतरी मदत तुमचा करेल. असा आरोप आहे की गुडघ्याचं ऑपरेशन न करताच काय पैसे कट केले आणि आता परत आले. हो, तिचे ऑपरेशन तिचं काही झालंच नाही तिथे, काहीच झालं नाही तिला. म्हणजे तिचे फक्त EF काय रिपोर्ट होता तो, जर त्या लोकांनी स्टार्टिंगला 28 का 1 तारखेला काय रिपोर्ट काढलेला EFचा, मग डिस्चार्ज दिला त्या दिवशी त्या लोकांनी परत EFचा रिपोर्ट काढायला पाहिजे होता. तुम्ही डॉक्टरना विचारलं नव्हतं की 91,000 कसे कट झाले काय? म्हणजे नाही, ते लोक आम्हाला बोलले तुमच्या अकाउंट, म्हणजे माझे भाऊला बोललेले का तुमच्या अकाउंटमधून त्या 1 रुपया पण जाणार नाही, कारण की ऑपरेशन आम्ही केलंच नाही. पण आम्ही जेव्हा घरी येऊन चेक केलं तेव्हा तिच्या अकाउंटमध्ये 91,400 रुपये कट झालेले, आणि आज 17 तारखेला ते रिफंड झाले, परत आले. तिचा आता बॅलन्स 5 लाख रुपये आहे. हे कसं झालं? मग तुम्ही काय मागणी करता? मी हेच मागणी करेन का जर एका रात्रीत हे सगळं होऊ शकतं, मग तिचं ऑपरेशन कशाला झालं नाही? कारण की तिचं कोण नाही. हॉस्पिटलची चौकशी झाली पाहिजे का. जर तिला 19 ठेवलं आणि त्यांनी ते लोक आम्ही आशा लावली का होणार मावशी आम्ही मंजू आईचं ऑपरेशन करणार, मग करायला हवं होतं. आणि त्या लोकांचं आम्हाला सांगितलं सुद्धा या तारखेला तुम्ही या, होणार, डॉक्टर येतील. आणि त्या लोकांनी मला आशा पण दिली. एक डॉक्टर शून्यकरांची घाबरत होती तिला इंजेक्शन द्यायला, तर त्या लोकांना एवढं पण सांगितलं का आपण दुसऱ्या डॉक्टरला तिथे बोलू करून. म्हणजे त्या लोकांनी एवढा आम्हाला धीरसुद्धा दिला. असं नाही का त्यांनी तेव्हा सांगितलं का होणार नाही. मग एवढा धीर देऊन त्या लोकांनी एंडिंगला जर हिला डिस्चार्ज दिला आणि सांगितलं का होणार नाही, मग स्टार्टिंगला कशाला तिला दिलेला नाही, सोडलं कशाला नाही. 29 आमची फिरपट्टी झाली ना.